तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का पांडुरंगाच्या कर्णकुंडलात मासे का आहेत? त्यामागची एक अशी कथा आहे. एक कोळी बांधव श्री विठ्ठलाची खूप भक्ती करत असे. मासेमारी करण्या अगोदर विठ्ठलाचे भक्तिभावाने नामस्मरण करायचा आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात मासेही मिळायचे समुद्रात. हा कोळी बांधव खूप आनंदी होता. त्याने विचार केला, पांडुरंगाला आपण काहीतरी उपहार देऊया. पण काय? कारण त्याच्याकडे फक्त मासेच होते. त्याने 2 मासे घेतले आणि तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाला. पण लोकांनी त्याला मंदिरात प्रवेश करू दिला नाही आणि म्हणाले, विठ्ठलाला मासे चालत नाहीत. ओरडले सुद्धा, रागावले सुद्धा. पण विठ्ठलाने स्वतः कोळी बांधवाला दर्शन दिले आणि म्हटले की या सृष्टीवरचा प्रत्येक जीव मी उत्पन्न केला आहे. त्यामुळे माझ्या दर्शनाचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्या कोळी बांधवाकडचे ते 2 मासे कानात अडकवले. तू मनापासून भक्तिभावाने दिलेला उपहार घेऊन मी आनंदी झालो आहे. उपहारापेक्षा माझ्या भक्तांच्या मनात, हृदयात माझ्यासाठी असलेली जी जागा आहे ना, ती महत्त्वाची. तर अशा प्रकारे तेव्हापासून ही मकर कुंडले म्हणजेच माशाची कुंडले विठ्ठलाच्या कानात नित्य स्वरूपात आपल्याला दिसतात.